वाडी आणि ओम साई दावलवाडी कर्जुवे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या लगेच विनंती असेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मिड विकेट मधून फिल्डर येतील. मिस्टेक झाली आहे. बघा बाउंड्रीवरती जे प्रेक्षक आहेत पडदा सोडायचे विनंती असेल प्लीज. शिवशक्ती बादगाव स्पर्धा झाली की पडदा घरी घेऊन गेले तरी चालेल. फक्त आता पडदा सोडाय विनंती असेल. चला रोहित मॅन ऑफ द मॅच असतील. रोहित आपण देखील या. आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल. किरणजी बांगले साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच देखील देण्यात येईल. भाई नगरसेवक आहे बस. येस पण म्हटलं जातं ना की तुम्ही जितकी मेहनत करता जे परिश्रम करता कोरोनाच्या काळामध्ये देखील भरघोस खऱ्या अर्थानं मेहनत केली भरघोस जनसेवा केली आणि देव हे बघत असतो. देवाने देखील पोचपावती दिली आणि खऱ्या अर्थानं आपला मित्र जो आहे तो आज नगरसेवक म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येकाला गर्व आहे प्रत्येकाला आनंद वाटलाय. किरण भाऊंना माहिती नसेल पण सर्वाधिक मला वाटतंय ज्यांचं स्टेटस ठेवलं गेलं ते किरण भाऊच आहेत. जिंकायच्या अगोदर येस आणि आमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती देखील किरण भाऊंचे मेसेज पडत होते की आय थिंक 2017-18च्या आसपास 2016-17-18 किरण भाऊ यांची उपस्थिती पाहायला मिळते. आतिषबाजी होतीये किरण भाऊंसाठी. चला दादांच्या हाती आपण टॉस करतोय. चला टॉस झालाय. राहुलवाडी संघ टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंग राहुलवाडी संघ. अच्छा भडवलेवाडी संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग घेतली आहे. सो एक विनंती असेल येस भडवलेवाडी संघाला की आपण जशी मॅच फिनिश होईल तशी आपण लगेच उपस्थिती दाखवायची आहे. ही आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल. तांबडवाडी संघ जिंकला ना मागची मॅच. मैदानावरती पाहायला मिळेल षटक क्रमांक पहिले जे आपल्याला पाहायला मिळतोय समाप्त होत असताना धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. दिलीप पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 मध्ये. दिलीपच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं अतिशय महत्वाचं आहे. षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक करावा लागेल. बॉल हवेमध्ये असेल डाऊन द बॉल एकही फिल्डर नाही आहे. कधी कधी इनसाइड द सर्कल खेळाडू ठेवणं गरजेचं आहे. मिसहिट जर झाला बॉल आतमध्ये असेल तर मात्र डीप मधल्या खेळाडूला थोडासा वेळ लागतो बॉल पर्यंत पोहोचण्यामध्ये. एक्झॅक्टली आता तेच आपल्याला पाहायला मिळतोय. आलेली आपण पाहू शकतो मैदानावरती जी मात्र डबल धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार. बघूया कशी कामगिरी करण्यात येईल. भडोलीवाडी संघाने देखील टॉस जिंकली आहे. फिल्डिंग चूज केली आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 गडी गमावला. पहिला नवीन बॅटर मैदानावरती देखील रेडी होत असताना पाहायला मिळतील. सार्थक पाहायला मिळत आहेत. सागर पाहायला मिळत आहेत. बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. चला सन्मानाकडे वळूया. काही सन्मान बाकी आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं आहे अशा व्यक्तींचा आपण एक सन्मान करूया. या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं चषक आहे ते आपल्याला कुमार सक्षम प्रकाश तांबडकर यांच्याकडून लाभलेलं आहे.
तर मी विनंती करेल त्यांना व्यासपीठावर या आणि आपला सन्मान स्वीकारावा. सक्षम प्रकाश तांबडकर. मंगेशजी जाधव. ज्येष्ठ क्रिकेटर मंगेशजी जाधव. पेडंबे संघाचे कोच यांनी त्यांचा सत्कार करावा. सक्षम सक्षम प्रकाश तांबडकर. तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज यासाठी चषक आम्हाला योगेश मुद्रुल याचकडून मिळालं. त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. तसेच उत्कृष्ट फलंदाज विजय भुवड आणि मालिकावीरचा चषक दिनेश गुरव यांनी यायचे आहे, व्यासपीठावर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विजेता आणि उपविजेता संघासाठी मेडल डीपी ग्रुप. डीपी ग्रुप. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्कोअर झालेला आहे 10 झालेलं आहे. 11 धावांची गरज आहे. चला पटापट संपवा. विजेता व उपविजेता मेडल डीपी ग्रुप. तसेच प्रत्येक मॅचसाठी सामनावीर चषक कृष्णा मसाले वाडेकर कल्याण. तसेच गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण याच्यासाठी मेडल साहिल स्पोर्ट्स कल्याण चांद यांच्याकडनं. तसेच माननीय श्री गिरीश लकी भोईर यांच्याकडनं 16 संघासाठी फ्रूट बास्केट. तसेच आपले मित्र निर्वाचित नगरसेवक किरण भांगरे साहेब भांगले यांची उपस्थिती ते महत्त्वाची आहे. ते आपल्यासाठी सगळे कामं सोडून दिवसभर इथं बसलेले आहेत. हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. तसेच मेडिसिन रुद्र रुपेश मत्ते यांच्याकडून आलेले आहेत आपल्याला मालिकावीर टॉवर फॅन. तसेच मालिकावीर टॉवर फॅन कुमारी भाविका अनंत काजवे यांच्याकडून मैदानाचा राजा सचिन विलोंडे आमचे मित्र खूप मेहनत करतात. टुर्नामेंटचा राजा सचिन विलोंडे खूप मेहनत करतात. त्यांच्याकडनं आपल्याला मैदानाचा राजा. तसेच कल्पेश मते यांच्याकडनं चेंडू व देवांग नरेश पंड्या यांच्याकडनं जी जेवणाची सोय झालेली आहे. बडवलेवाडी संघ एक गोष्टीची नोंद करून घ्यायची, जशी मॅच फिनिश होईल आपण त्वरित मैदानावरती देखील जायचंय. मॅचसाठी याची नोंद करून घ्या. 11 धाब्यांचं लक्ष आहे. शिवशक्ती क्रिकेट संघ पाटगाव संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे. 12 बॉल मध्ये 11ची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती. रितेश आपल्याला पाहायला मिळतील. मुकेश आणि दिलीप हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना मैदानावरती स्वीपर कव्हर मधून वेगाने फिल्डर येतील. एक धाव झाली कंप्लीट. धावफलक ओपन होत असताना मैदानावरती 1 धाव अशी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. 1 धावची धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 1 ऑन द बोर्ड. पहिल्या बॉल वरती आली सिंगल.
11 मध्ये 10ची आवश्यकता हे विजयाचं इक्वेशन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. 10 बॉल 11 हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं. ऑन साइडला टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे सरकेल. फिल्डिंग जोपर्यंत होईल 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. प्रत्येक बॉलवरती सिंगल जरी आली तरी देखील सामना फिनिश होऊ शकतो. 11व्या बॉलवरती एक मापक आणि सोपी धावसंख्या मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर कॅच झाली ड्रॉप आणि तोपर्यंत मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. फक्त फक्त 2 धावा देखील कंप्लीट. स्क्वेअर दिशेला फार मोठी बाउंड्री आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. 9 मध्ये 7ची आवश्यकता. नऊ बॉल मध्ये 7ची आवश्यकता. या 3 बॉल वरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. अतिशय महत्वाचं पाहणं. फार चांगली फिल्डिंग किपिंग अप्रतिम पाहायला मिळते. बॉलची होत असताना समाप्ती 4 मध्ये 4 धावा फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतील. कमबॅक होईल का मैदानावरती ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज देखील तयार. 4 मध्ये 4 धावा फलकावरती ऍड होत आहेत 2 बॉल वरती. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. स्ट्रोक लास्ट जवाब पाहायला मिळतोय. अफलातून स्ट्रोक डी बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत 4 धाव्यांसाठी या चौकार. गुड स्ट्रोक. ती पाहायला मिळते जी मात्र फलंदाजी. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 8 ऑन द बोर्ड. कल्याण बेकरी असोसिएशनचे अध्यक्ष आशिबाबू चिराला यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. कॅच झाली कम्प्लीट आय थिंक येस. आणि विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित बॉल असतील ते म्हणजे 6 बॉल मध्ये 3ची आवश्यकता. टुर्नामेंट भरवायची असेल तर आशिबाबू चिराळा यांचा भरपूर मोठा हात असतो नेहमी. खेळायची असेल तरी देखील. आमचे अभिभाऊ मते यांचे पिताश्री गणपत शेठ मते साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. पुढच्या वर्षीचे स्पॉन्सर देखील आहेत आम्हाला. स्टेजवर यायची विनंती असेल गणपत शेठ मते साहेबांना. साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या वर्षीची स्पॉन्सरशिप आताच दिली आहे काकांनी. काकांची उपस्थिती पाहायला मिळेल. काकांचं सहर्ष स्वागत. अद्वैजी मते यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. +1
मैदानावरती सामना झाला फिनिश. अप्रतिम कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली संघाच्या वतीने. अभिनंदन टीम भातगाव. दिलीप असतील सामन्याचे सामनावीर. लगेच रोहनजी मते साहेबांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला मॅचला रेडी राहायचंय. चला मॅच साठी रेडी राहा. लगेच विनंती असेल भडवलेवाडी संघ मॅच साठी रेडी राहा.